मधुरा. घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपले स्वागत. आज आपण घर स्वप्नांचं मध्ये भेट देणार आहोत नाशिकमधील मैत्री ग्रीन्स या प्रोजेक्टला. तसंच आपण जाणून घेणार आहोत या प्रोजेक्टच्या अमेनिटीज बद्दल आणि नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर. आजच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात निसर्गाचा अद्भुत नजारा बघायला मिळतोय ते नाशिकमधल्या मैत्री ग्रुप ऑफ कंपनीच्या मैत्री ग्रीन्स या प्रोजेक्टमध्ये. चला तर एक फेरफटका मारूया निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या मैत्री ग्रीन्स या प्रोजेक्टचा. मुंबईपासून 2.5 तासांच्या अंतरावर नाशिक येथे मैत्री ग्रुप ऑफ कंपनीचा मैत्री ग्रीन्स हा प्रोजेक्ट साकारण्यात आला आहे. नाशिकच्या पाथर्डी गावात साकारण्यात आलेला हा प्रोजेक्ट नाशिकच्या मुख्य बाजारापासून 4 ते 5 किलोमीटरवर तर मुंबई नाशिक हायवे 2.5 किलोमीटरवर आहे. त्यामुळे पाथर्डीच्या 8 एकरावर साकारण्यात आलेला मैत्री ग्रीन्स हा प्रोजेक्ट ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरलाय. तसंच अप्पर नाशिकमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारण्यात आलेला हा प्रोजेक्ट विशेष लक्षवेधही ठरलाय. 460 फ्लॅटची टाउनशिप असलेल्या या प्रोजेक्टमध्ये 40% कन्स्ट्रक्शन आणि 60% ओपन स्पेस आहे. या टाउनशिपमध्ये ग्राउंड प्लस 14 मजली 8 टॉवर्स साकारण्यात आले आहेत. टू 2.5 आणि 3 BHK फ्लॅट्स ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. या प्रोजेक्टची एक खासियत म्हणजे WCRC या नामांकित संस्थेचं अप्रुव्हल या प्रोजेक्टला मिळालंय. आशियातील 25 प्रकल्पांमध्ये या प्रोजेक्टची निवड करण्यात आली आहे आणि त्यामुळेच मैत्री ग्रुप ऑफ कंपनीने आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचं स्पष्ट होतंय. मुंबईपासून अवघ्या 150 किलोमीटरवरती तुम्हाला नाशिक सिटीमध्ये जायला लागत नाही, तर आल्याच पहिल्यांदा तुम्ही मैत्री ग्रीन्स नाशिकच्या पाथर्डी या गावामध्ये हा प्रकल्प आहे. त्याला आता नव्याने अप्पर नाशिक अशा पद्धतीने सुद्धा संबोधलं जातं आहे. त्याच्यामुळे कुठेही ट्रॅफिकमध्ये नाशिक सिटीच्या न अडकता तुम्ही स्ट्रेट मुंबईहून आल्यानंतर आमच्या प्रकल्पामध्ये पोहोचू शकता. आणि इथून नाशिकचं मुख्य बाजार आणि हा जो एरिया आहे तो अवघ्या 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि आजूबाजूला मी जसं सांगितलं तसं जसा निसर्ग पुरेपूर आहे तसंच तिथे जवळ शाळा आहे, त्याच्यानंतर बाजार आहे छोटासा. आणि मग तुम्हाला जर का त्या बाजारापेक्षाही जर का शहरामध्ये पोचायचं असेल तर अतिशय कन्व्हिनियंट असं लोकेशन आहे ते. मैत्री ग्रीन्स हा मैत्री ग्रुप ऑफ कंपनीचा तिसरा प्रोजेक्ट आहे. 2 वर्षांपूर्वी 42 बंगल्यांची स्कीम असलेला आणि आधुनिक वास्तुरचना असलेला पांडव वन हा प्रोजेक्ट साकारण्यात आला. तर 100 फ्लॅटची टाउनशिप असलेला मैत्री संकुल नावाचा दुसरा प्रकल्पही याच ग्रुपच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला.
मैत्रेय ग्रीन्स नाशिक हा आमचा तिसरा प्रोजेक्ट आहे आणि याच्या आधी आम्ही मैत्रेय पांडव वन या नावाने एक 42 बंगल्यांची स्कीम कंप्लीट केली 2 वर्षांपूर्वी आणि या प्रोजेक्टला अतिशय उत्कृष्ट असा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला, सक्सेस मिळाला. आमच्याकडे 3 सेगमेंटमधले आम्ही प्रोजेक्ट प्रामुख्याने नाशिकमध्ये केले. 2011 किंवा 12ला आम्ही हा प्रकल्प सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये बेसिकली उद्देश हाच होता की मुंबईतल्या लोकांना आजही नाशिक म्हटल्यानंतर फक्त आता नाशिकचं धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून महत्त्व राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे कन्व्हिनियंट लोकेशनवरती असणारं अतिशय निसर्गरम्य असं एक चांगलं पर्यटन स्थळ म्हणून नाशिकचा गेल्या कित्येक वर्षांमध्ये आता लोक त्याला विशेष प्राधान्य द्यायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे मग आमच्या असं डोक्यात आलं की आपल्याकडे जी काही जागा आहे उपलब्ध नाशिकमध्ये त्यामुळे मुंबईच्या लोकांना, मुंबईचे जे काही ॲक्च्युअल कस्टमर आहेत, इन्व्हेस्टर आहेत, त्यांना आपल्याला नाशिकला घेऊन जाता आलं पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही ही बंगलो स्कीम केली आणि त्यानंतर ही जी बंगलो स्कीम आहे ती साधारण एक 40 लाखांपासून 56 किंवा 50 लाखांच्या आसपास अशा पद्धतीचे ते बंगले आहेत आणि अतिशय आधुनिक अशी वास्तुरचना असलेले खूप छान सगळ्या चांगल्या अम्युनिटीज आम्ही तिथे दिलेल्या आहेत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एक बजेट होम्स या नावाने आम्हाला प्रकल्प करावासा वाटला, कारण आपल्यासारख्या इतर अनेक सर्वसामान्य लोकांची अशी अपेक्षा असते की आपलंही एक छोटंसं घर अशा ठिकाणी मुंबईपासून जवळ असावं आणि त्या दृष्टीने मग आम्ही मैत्रेय संकुल या नावाने एक प्रोजेक्ट तिकडे साकारला आणि तोही आम्ही 2 वर्षामध्ये पूर्ण केला. ही जवळजवळ 1 BHK आणि 2 BHK असलेली एक 100 फ्लॅटची स्कीम आहे आणि ती आम्ही यशस्वीपणे त्याला संपवली, 2 वर्षामध्ये विकून संपवली. आणि त्यानंतर ही जी आमची मैत्रेय ग्रीन्स नावाची टाउनशिप आहे ही खरं तर खूप मोठा प्रकल्प आहे आणि जवळजवळ 460 फ्लॅटची ही स्कीम आहे. अतिशय आधुनिक अशा पद्धतीने त्यांची वास्तुरचना आहे. मैत्रेय ग्रीन्स या प्रोजेक्टचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रोजेक्टमधल्या हॉल आणि किचनमध्ये असणाऱ्या प्रशस्त बाल्कनीतून नजरेत भरणारी आणि मन मोहून टाकणारी हिरवळ आणि त्यामुळेच मुंबईचं धकाधकीचं जीवन जगणाऱ्यांना नाशिकच्या या निसर्गरम्य वातावरणात साकारलेला हा प्रोजेक्ट हुरळ घालतो. अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये अतिशय आल्हाददायक आणि स्वच्छ अशा हवामानामध्ये, त्यानंतर आजूबाजूला चारी बाजूनी डोंगर, जिथे नजर जाईल तिथे हिरवाई आणि अतिशय सुंदर असं लोकेशन त्याला मैत्रेय ग्रीन्सला लाभलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे म्हणजे एकीकडे आधुनिकता आणि मग तंत्रज्ञान यांच्या सुंदर अशा सिनर्जीतून हा आम्ही प्रोजेक्ट साकारलेला आहे. मैत्रेय ग्रीन्स या प्रोजेक्टमधील 8 टॉवरच्या बांधकामाला सुरुवात झाली असून 2 टॉवरचं बांधकाम 80% पूर्ण झालंय. त्या टॉवरमधल्या ग्राहकांना येत्या 6 महिन्यामध्ये घराचा ताबाही मिळणार आहे, तर उर्वरित प्रोजेक्टचं बांधकाम येत्या 2 ते 3 वर्षात पूर्ण होणार आहे. मैत्रेय ग्रीन्सचे 2 टॉवर जवळजवळ 80% बांधकाम त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही लवकरच गेल्या पुढच्या 6 महिन्यामध्ये त्याचं पोझिशन देणार आहोत आणि पुढचे जे काही 4 आमचे टॉवर आहेत तेही आम्ही पुढच्या 2 ते 2.5 वर्षांच्या पिरियडमध्ये कंप्लीट करून द्यायचा आमचा प्रयत्न असणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखणं हे या प्रोजेक्टचं एकमेव टार्गेट आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात साकारलेल्या या प्रोजेक्टमध्ये पर्यावरण आणि आधुनिकीकरण यांचा समतोल राखला जात असून ग्राहकांना समाधान देणारी ही टाउनशिप उत्तम पर्याय ठरली आहे. मैत्रेय ग्रीन्स या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे हिरव्यागार गालिच्यावर साकारलेली 460 फ्लॅटची टाउनशिप. चला तर ग्राहकांचे लक्ष वेधून घेणारी ही टाउनशिप पाहूया. सर्व लक्झुरियस सोयीसुविधा मैत्रेय ग्रीन्स प्रकल्पाच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. दर्जाशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता यामध्ये फक्त ग्राहकांचंच हित लक्षात घेतलं जाणार आहे. ग्राहकांना मिळणाऱ्या या सोयीसुविधांमुळे ग्राहकांनी या प्रोजेक्टला चांगलाच प्रतिसाद दिलाय. मी मैत्रेय संकुलमध्ये इथे 1 वर्ष झाले राहत आहे आणि आधी मी ठाण्याला राहत होते.
पण इथलं ह्या नाशिकचं वातावरण बघून मला इथे राहावंसं वाटलं आणि ह्याच ठिकाणी मी हे वातावरण बघून 3 फ्लॅट बुक केले आणि त्या ब्लिन फ्लॅटपैकी आता एका फ्लॅटमध्ये मी तिथे राहते आहे आणि हे वातावरण मला खूप आवडलं आणि त्यामुळे मी इथे स्थायिक झालेले आहे. आणि ज्याप्रमाणे त्यांनी आम्हाला कमिटमेंट केलं होतं काय काय हवे, कुठल्या काय सोयी वगैरे काय पाहिजे, त्या सगळ्या सोयी त्यांनी आम्हाला व्यवस्थितपणे पूर्ण केलेल्या आहेत. मैत्री ग्रीन्स या प्रोजेक्टमध्ये लक्झुरियस सोयीसुविधांनी साकारण्यात आलेलं क्लब हाऊसही तितकंच लक्षवेधी आहे. या क्लब हाऊसमध्ये एम्पी थिएटर, जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, टेम्पल, पॅव्हिलियन, टेनिस बास्केट कोर्ट, सिनियर सिटीजन्स पार्क, एंट्रन्स आणि लिफ्टसाठी प्रशस्त डिझायनर लॉबी, किड्स प्ले एरिया, जॉगिंग ट्रॅक, मेडिटेशन आणि योगा स्पेस, लँडस्केप गार्डन्स अशा सर्व प्रकारच्या सोयीसुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 460 फ्लॅटची ही स्कीम आहे. त्याच्यामध्ये 2.5 BHK, 3 BHK, अतिशय लॅविश, खूप स्पेशियस आणि त्याच्यामध्ये सगळ्या अम्युनिटीज युक्त अशी ही टाउनशिप आहे आज. याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याला IGBCनी अप्रूव्ह केलेलं आहे, मानांकन दिलेलं आहे. IGBC गोल्ड या नावाने आम्ही त्याला सर्टिफाईड केलेलं आहे. तर मुंबईहून जेव्हा तुम्ही नाशिकसारख्या ठिकाणी तुमची निवड देता त्या प्रकल्पाला, तेव्हा पूर्णपणे तिथे 2 दिवस किंवा 3 दिवस आम्ही त्याला सेकंड होम ही कन्सेप्ट आम्ही पूर्णपणे बाद केलेली आहे. कारण आम्ही म्हणतो की हे तुमचं फर्स्ट होम असण्याच्या दृष्टिकोनातूनच तुम्ही विचार करा. कारण नाशिकमध्ये अतिशय मोठी इंडस्ट्री आहे, त्याच्यामुळे आमच्याकडचे येणारे ग्राहक याला प्राधान्य देतात. आणि या पुढच्या काळात सुद्धा मला असं वाटतं की मुंबईहून नाशिकला गेल्यानंतर बेसिकली कस्टमर हा एक विचार करतो की ठीक आहे, खूप तिथे गेल्यानंतर आपल्या प्रदूषणापासून किंवा मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनापासून कुठेतरी 2-3 दिवस निवांत मोकळा वेळ आणि या निसर्गामध्ये मला कसं मी आणखीन एनर्जी घेऊन पुन्हा एकदा माझ्या कामासाठी मुंबईत येईन, हा जेव्हा आपला जो ग्राहक आहे तो विचार करत असतो किंवा इन्व्हेस्टर, मला असं वाटतं की तुम्ही या प्रकल्पाला निश्चितपणाने विचार करायला हरकत नाही आहे. कारण फक्त मॉडर्न अमेनिटीज किंवा अशा पद्धतीने इतर सोयी सुविधांवरती भर देण्यापेक्षा आम्ही याच्यामध्ये याची गृहरचनेच्या बाबतीमध्ये सुद्धा मी तुम्हाला हेच सांगू शकेन की पूर्णपणे क्रॉस व्हेंटिलेशननी याची प्रत्येक फ्लॅटची किंवा त्या जे काही 8 टॉवर आम्ही याच्यामध्ये उभारलेले आहेत त्याच्यामध्ये ह्याची पुरेपूर काळजी घेतलेली गेलेली आहे की माझ्या फ्लॅटमध्ये मी जेव्हा गॅलरीत येऊन उभा राहतो तेव्हा मला जेव्हा समोरच्या ठिकाणी जेव्हा कुठच्या तरी समोरच्या फ्लॅटचं दर्शन होतं तेव्हा माझ्या मनामध्ये कुठेतरी मग मी मुंबईमध्येही तेच बघतो आणि नाशिकला आल्यानंतर सुद्धा मला तेच बघायला लागतं. तर ह्याची आम्ही पुरेपूर काळजी घेतलेली आहे की समोर तुम्ही कुठच्याही फ्लॅटमधून जेव्हा बाहेर बघता तेव्हा तुम्हाला फक्त निसर्ग आणि निसर्गाचाच आस्वाद घेता येईल. या प्रोजेक्टमधली घरं कशी दिसतात त्याचा एक फेरफटका मारूया. घरातील हवा खेळती राहावी या उद्देशानेच या प्रोजेक्टमधील प्रत्येक घराची रचना करण्यात आली आहे. एंट्रन्स आणि लिफ्टला डिझायनर लॉबी देण्यात आली आहे. प्रशस्त असणारा हॉल, त्याला लागूनच असलेलं किचन आणि वावरायला मिळणारी मोकळी जागा हे या फ्लॅटचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हॉलमध्ये बाल्कनीची सोयही करण्यात आली आहे. किचनमध्ये मॉड्युलर किचनची रचना करण्यात आली असून डॅडो टाइल्स लिंटल लेवल पर्यंत लावण्यात आल्या आहेत. लिव्हिंग रूम आणि बेडरूम मध्ये असणाऱ्या खिडक्या एनोडाइज स्लायडिंग विथ मॉस्किटो नेटच्या आहेत. संपूर्ण घरात विक्ट्रिफाईड फ्लोरिंगचा वापर करण्यात आलाय. बाथरूम मध्ये निटको टाइलचा वापर करण्यात आलाय. बाथरूम मध्ये जॅग्वारचं फिटिंग देण्यात आलं असून फ्लॅट मधील सर्व दरवाजे उत्तम दर्जाचे आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग बरोबरच सोलार वॉटर हीटरची विशेष सोयही देण्यात आली आहे. तुमच्या बजेटमध्ये अतिशय 100% अशा पद्धतीने सगळ्यात बेस्ट अशा लोकेशनवरती आणि अतिशय सुंदर अशी ही टाउनशिप ज्याच्यामध्ये आधुनिकता पर्यावरण यांचा संयुक्तपणे समतोल साधून केले गेलेली अतिशय उत्कृष्ट अशी टाउनशिप आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की रिअल इस्टेट क्षेत्रात मैत्री ग्रीन्स ही अतिशय उत्तम आणि समाधान देणारी गुंतवणूक म्हणून ग्राहक त्याला नेहमीच प्राधान्य देतील. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी लांबलचक पोडियम लँडस्केप गार्डन तसंच पर्यावरणाच्या समृद्धीसाठी भरपूर झाडे लावण्याचा या प्रकल्पाचा मानस आहे.
ग्राहकांना मिळणाऱ्या लक्झुरियस सुविधांमुळे ग्राहक मैत्री ग्रीन्सच्या गृह प्रकल्पांना पसंती देत असून एक विश्वासाचं नातं म्हणून आपल्या घराचं स्वप्न या प्रोजेक्टच्या माध्यमातून पूर्ण करतायत. आजकाल घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना नेमक्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर साकारता येऊ शकतं यासाठीच एक नजर टाकणार प्रॉपर्टी रेट्सवर. घराला घरपण हवं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि म्हणूनच आम्ही गृहप्रकल्पांची वेगवेगळी व्हरायटी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. पुढच्या आठवड्यातही अशाच काही गृहप्रकल्पांची त्याचबरोबर घर सजावटीच्या आयडियाज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पण आता वेळ आली आहे ती तुम्हाला निरोप देण्याची. तेव्हा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा झी24 तास. नमस्कार. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.